महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारला इशारा, अन्यथा लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरू शरद पवार। 23 कलमी निवेदन मुख्यमंत्र्यांकडे सादर, शेकडो प्रलंबित शेतरस्ता प्रकरणांचे पुरावे मंत्रालयात जमा। महाराष्ट्र राज्य शिवपाणंद शेतरस्ता चळवळीच्या वतीने राज्यातील शेतरस्ते अतिक्रमण निर्मूलन, मोजणी प्रक्रिया सुलभ करणे तसेच राज्यभर मिशन झिरो पेंडन्सी अभियान प्रभावीपणे राबविण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 23 कलमी निवेदन सादर करण्यात आले। यावेळी मुख्य महसूल सचिवांकडे राज्यभरातील शेकडो प्रलंबित शेतरस्ता प्रकरणांचे पुरावे व संबंधित कागदपत्रे सादर करून तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली। महाराष्ट्र राज्य शिवपाणंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते व अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले की राज्यातील शेवटच्या गरजवंत शेतकरी बांधवाला हक्काचा आणि दर्जेदार शेतरस्ता मिळेपर्यंत चळवळीचा संघर्ष सुरू राहणार आहे। शासनाने प्रलंबित प्रकरणांवर तातडीने निर्णय घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा लाखोंच्या संख्येने शेतकरी रस्त्यावर उतरून राज्यव्यापी आंदोलन छेडतील असा इशाराही त्यांनी दिलाय। राज्यातील अनेक जिल्ह्यांमधून शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळत असून प्रलंबित शेतरस्ता प्रकरणी कालबद्ध पद्धतीने निकाली काढण्यासाठी शासनाने ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली। यावेळी चळवळीचे नेते रवींद्र खुडे, शिवाजी राऊत, नाथाभाऊ शिंदे पाटील, बाळासाहेब थोरात, दशरथ खापरे, सुरेश पाटपाडे, पोपट शेळके, नानाजी शिंदे, गंगाधर वल्वे, अशोक कचरे, विठ्ठल निर्मळ, शांताराम पानमंद, सुरेश भुजबळ, रामहरी बोंबे, अशोक जाधव, दशरथ वाळूज, संजय साबळे, भाऊसाहेब वाळूज, बबन गुंड यांच्यासह राज्यातील विविध जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने मंत्रालयात उपस्थित होते। शेतकऱ्यांना हक्काचा शेतरस्ता मिळालाच पाहिजे, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन अटळ असा निर्धार यावेळी शेतकरी प्रतिनिधींनी व्यक्त केला। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी प्रियंका शिंदे, नाशिक। आपण उपजिल्हापती आला आणि आज आपण सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे शासन निर्णय निघाले, परंतु अपेक्षित शासन निर्णयाची अंमलबजावणी झाली। या संदर्भात आपण 3 मुद्दे सरकारकडे मांडले। या ठिकाणी क्षेत्रीय समिती तयार झाली, त्याचबरोबर क्षेत्रीय समितीमध्ये आमदारांना अध्यक्ष केलेला आहे। त्याचबरोबर समिती अध्यक्ष झाल्यानंतर एका बाजूला लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून कामं चालणार, परंतु खरे गरजवंत शेतकरी आहेत 3-3 किलोमीटर 4-4 किलोमीटर आजही आपले लेकरं पायी प्रवास करतात। आजही शेतकऱ्यांची भांडणं चाललेली आहेत आणि शासन निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्यामुळे पोलीस स्टेशन असेल, मोजणी असेल, पोलीस संरक्षण असेल, असे अनेक अडचणी शेतकरी आहेत। प्रांत कार्यालयामध्ये निकाल चुकीचे लागतात। महाराष्ट्र राज्य शिवपाणंद शेतरस्ता चळवळीच्या माध्यमातून आज मुंबई मंत्रालयावर या ठिकाणी राज्यभरातले शेतकरी या ठिकाणी निवेदन देण्यासाठी जे काही प्रलंबित प्रकरण आहेत, शासन निर्णय निघलेत परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही। एका बाजूला क्षेत्रीय समित्या बनल्यात, परंतु आमदारांच्या निगराणीखाली विशिष्ट वर्गाला ते रस्ते मिळणार आहेत, परंतु जे खरे गरजवंत शेतकरी आहेत 3-3 वर्षे 4-4 वर्षे चिखलामध्ये जातात, 4-4 वर्षे रस्ता प्रलंबित केसेस आहेत। आज प्रत्येक कार्यालयामध्ये रस्त्या केसेस अनेक प्रलंबित पडलेले आहेत, त्याची झिरो पेंडन्सी व्हावी, या सगळ्या विषयांच्या संदर्भात आपण या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री असतील, महसूल मंत्री असतील, सचिव, राज्य सचिव विकासजी खारगे साहेब असतील, या सर्वांना या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्याचं जे गरजवंत शेतकरी आहे, काही शासन निर्णयाच्या अंमलबजावणीपासून वंचित आहेत, जे छत्रपती महाराष्ट्र पण आपण राज्यभर पाहिलं का एक प्रकारे मोठ्या पद्धतीने एक फार ठरत आहे, त्या ठिकाणी सीमांकन करण्याचं या ठिकाणी जाहीर केलं होतं। रस्त्यावर असणारे रस्ते, नकाशावर असणारे रस्ते आणि नसणारे रस्ते, प्रत्येक रस्त्याची नोंद या ठिकाणी घेणार होते, मॅपिंग करणार होते, परंतु जो कालावधी त्यांनी जाहीर केला होता 90 दिवसाच्या आतमध्ये करणार, 7 दिवसाच्या आतमध्ये रस्ता त्या ठिकाणी मिळणार, 12 फुटाचा रस्ता देणार, हे फक्त सगळ्या गोष्टी फास्ट ठरत आहे। ABCD क्रमांक प्रत्येक रस्त्याला देणार, हा एक फास्ट ठरत असून न्यायालयामध्ये काही प्रलंबित प्रकरण आहेत, त्या ठिकाणी तहसीलमधून आदेश निघतो, प्रांताकडे अपील होईल। मग पुरावे पाहिजे म्हणून मी राज्य शेतकऱ्यांना आवाहन केलं, तर या ठिकाणी आपण त्यांना पुरावे सादर करू। राज्यभराने आवाहन केल्यानंतर खऱ्या गरजवंतांनी आज सगळ्यांना आपल्यामुळं अख्ख्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याला या ठिकाणी न्याय मिळणार। आपण बारकाईने बघतो या ठिकाणी आपल्या चळवळीमुळं पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांची, प्रत्येक शेतकऱ्याची गरज आहे, परंतु चळवळीमुळे सगळ्यांचं भलं होणार आहे आणि भविष्यामध्ये पुढच्या काळात जमिनी जास्त होते, 100-200 एकर होते, आज तुकडेवादीमुळे विभाजीमुळे आपलं तयार झाला, प्रत्येकाला हे भोगावं लागणार आहे, परंतु गरजवंतांमुळे सगळ्यांना न्याय मिळणार आहे। पण आपल्यामुळे सगळ्यांना न्याय मिळतो, परंतु खरे गरजवंत आता वंचित राहिला नव्हता। आपल्या पिढ्या गेल्या बापदादापासून आपण प्रॉपर्टी काही विकणार नाही, पुढे पाठवणार नाही, बरोबर आहे का?
आपल्याला काय करायचं का ही जी मागची जी आपली जी संपत्ती आहे आपल्याला विकायची नाही. पुढच्या पिढीला आपल्याला प्रेमात सलोख्यात आपल्याला द्यायची, बरोबर आहे का नाही? मग आपल्या मुलांचं भविष्य उज्ज्वल बनवायचं असेल, त्या संपत्तीचं व्हॅल्युएशन तयार करायचं असेल, आता रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला, आज जर जमिनीचा जर रस्ता जर झाला दर्जेदार तर आपल्या मुलांचा रोजगाराचा प्रश्न पण मिटणार आहे. याच्यामुळे भविष्य उज्ज्वल आहे. आपल्या सगळ्यांच्या सामूहिकतेमुळं एकट्याने गेलं आपण उपोषण आंदोलन प्रत्येकाने करून पाहिजे. आत्महत्या केल्या मधल्या काळामध्ये लोकांनी पाहिलं आपल्या एका शिक्षकाची संभाजीनगरमध्ये हत्या पण झालेली. अशा घटना घडत असताना कोणी गांभीर्याने घेत नाही. आपल्याला काय कोणाच्या अलिगेशन करायचं नाही, परंतु जे काम करतं त्याचा सरकारने सन्मान करावा, पण जे करत नाही त्याचं चौकशीचं निदान व्हायला पाहिजे. मग याचा अहवाल आपल्याला दक्षता समितीचा पाहिजे. आपण 1 महिन्याचा सरकारला अल्टिमेटम देतोय आणि आपण सरकारला फक्त निवेदन देण्याचं या ठिकाणी काम करणार आहे. शांततेने आपण सगळेजण या ठिकाणी शांततेने खाली येणार. तुमच्या संयमामुळं महाराष्ट्रातल्या प्रत्येक बांधवाचं कल्याण होणार आहे. त्याच्यामुळं आपण एक आदर्श काम मोठा जागेवर करणं, गोंधळ करणं यांनी काही होत नाही. एक शिस्तीमध्ये आपण जर गेलो. वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा.